तर नक्कीच आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जातोय. त्यानंतर आपण पाहतोय डीजेच्या माध्यमातून डीजे मॅडी, त्यानंतर डीजे दत्ता, गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये योगेश केनी आमच्या संवेद असतील. तर नक्कीच सामन्याला सुरुवात होईल. चला जास्त वेळ घेऊ नका. विनंती असणार आहे खिलाडू वर्ग थोडं स्पीडअप करायचंय. दुपारचा सत्र आपण पाहतोय. चला सांगडे संघ क्षेत्ररक्षण सजवायचंय. जो ओपनर सलामी वीर मैदानामध्ये दाखल झालेत स्वर्गीय राजेंद्र केनी पप्पन 11 पेठ संघाचे. एका बाजूला रॉबिन आणि हर्षद असे दोन खेळाडू, हर्षल म्हात्रे आणि रॉबिन असे दोन सलामी वीर मैदानामध्ये दाखल झालेत. तर नक्कीच आपण हर्षलला पाहतोय. तर हर्षलसाठी सुवर्ण संधी असेल रोनक परदेशी आणि निखिलजी केनी. जर हर्षलने 50 धावा ठोकल्या तर तब्बल 5,000चा पारितोषिक. मॅचला सुरुवात आणि पारितोषिकांना देखील सुरुवात झाली. सामना कसा होणार याच्या अगोदरचा सामना आपण पाहिला. एका बाजूला गावदेवी उसरली आणि त्यांच्या विरोधात देवांश 11 चिंचपाडा. काय सामना होता. 24 धावांचा पल्ला पार करण्यासाठी उसरली संघ उतरलेला. एक धावेसाठी तडपडत होता. तितक्या ताकदीची गोलंदाजी आपण पाहिली, परंतु शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तो सामना गावदेवी उसरली संघ जिंकला. त्याच प्रकारचा खेळ या दोन्ही संघांच्या माध्यमातून होईल या आपण अपेक्षा धरूया आणि नक्कीच मैदानामध्ये बोलूया. चला सांगली संघ थोडा वेळ घेत आहे. आपण विनंती असणार आहे की सामन्याला आपण सुरुवात करायची. प्रेक्षकांच्या नजरा या सामन्यामध्ये आपण पाहतोय लालबाग ग्रुप चिरोबा 11 सांगडे क्षेत्ररक्षण करणारे संघ आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये एकूण 5 षटकांचे सत्र. षटक क्रमांक पहिलं इथे घेऊन इथे गोलंदाज मैदानामध्ये आशिष म्हात्रेला आपण पाहतोय. रॉबिन आणि हर्षल म्हात्रे हे दोन फलंदाज मैदानामध्ये. सामन्याला होईल सुरुवात. पंचांकडून इशारा येतोय ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल खेळण्यासाठी रॉबिन तयार असणार आहे. 5 षटकांचे सत्र, 30 चेंडूंचे पहिले सत्र. किती धावा जमवता येतील पप्पन 11 पेठ संघाला हे पाहणं तितकंच गरजेचं असेल मैदानावरती. राऊंड विकेट गोलंदाज तयार असणार आहे. पहिलाच बॉल फेकण्यासाठी सज्ज. रॉबिन साठी पहिलाच बॉल. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये चेंडू होता. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु येईल या चेंडूवरती एक धाव खातं उघडलं गेलंय स्वतःचं आणि संघाचं. रॉबिन या फलंदाजानं एक धाव धावफलकावरती एका चेंडूचा खेळ समाप्त होत असताना आपण पाहतोय. साहिलला आपण आशिष म्हात्रेला आपण पाहतोय. पहिलं षटक. संघाच्या संघनायकानं दिलेली जबाबदारी कशा प्रकारे पार पाडेला गोलंदाज. तर एकीकडे दोन फलंदाज किती धावा जमवतील या षटकामध्ये ते पाहणं तितकंच गरजेचं असलंय. हर्षल म्हात्रे एक ताकदीचा फलंदाज आहे. ताकदीचा वापर करावा लागेल मैदानामध्ये. पहिलाच बॉल घेण्यासाठी सज्ज. आपण पाहू शकाल लॉंग ऑन रिझन मध्ये दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे. तत्पूर्वी वेल होत आहे दोन फलंदाजांकडे. 2 धावा कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्या या चेंडूवरती. 3 धावा धावफलकावरती लागलाय. चांगली सुरुवात दोन्ही संघांच्या माध्यमातून आपण जरूर पाहतोय. दोन्ही संघ ताकदीचे आहेत आणि ती ताकद अजमावत असताना मैदानावरती यावेळी हवेमध्ये आहे बॉल आणि इथे क्षेत्ररक्षक तैनात. कोणती चुकी नाहीये. पकडला गेलाय झेल आणि इथे फलंदाज बाद झालाय. हर्षल म्हात्रे पप्पन 11 पेठ संघाचा पहिला गडी बाद. धाव संख्या 3 वर. डीजे दत्ता आपण इथे पाहतोय. चांगलं गीत त्याच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मन जिंकत असताना आमचे डीजे दत्ता
आपण जरूर पाहतोय. पहिला गडी बाद झालाय. स्वर्गीय राजेंद्र केनी पप्पन 11 पेठ संघाचा पहिल्या सत्रामध्ये खेळ करत असताना एकंदरीत आपण विचार केला 3 चेंडूचा खेळ संपलाय. आशिष मात्रेला आपण पाहतोय पहिलं षटक फेकतोय. खूप चांगली गोलंदाजीची सुरुवात त्यानं आतापर्यंत केली. 3 चेंडू फेकले, त्यामध्ये 3 धावा खर्च करत एक गडी बाद केलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय रॉकी म्हात्रे. तिसऱ्या क्रमांकावरती राऊंड विकेंड गोलंदाज तयार असणार आहे. अॅक्रोज लाईन केल्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये, शरीरावरती अदललाय. चला विनंती असेल आयोजक वर्ग पाणी घेऊन जायचंय त्वरित त्वरित. चेंडू तोंडावरती अदलला गेलाय. खेळाडूला थोडीशी दुखापत. अॅक्रोज लाईन केल्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच थोडीशी दुखापत आपण पाहू शकाल. डॉट बॉलची समाप्ती इथे. 4 बॉलचा खेळ त्यापर्यंत संपलाय. 3 धावा धावफलकावरती. रॉकी मात्रेला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक इनवरती. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असणार आहे. आशिष मात्रेचे षटक, अप्रतिम षटकाची फेकी आतापर्यंत आपण पाहिली आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आणि ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता क्षेत्ररक्षकानं, परंतु इथे काय चाललंय मैदानावरती. लेझी क्रिकेट, आलसी क्रिकेट इथे पाहायला मिळतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवत असताना हे 2 फलंदाज मैदानावरती. लेग बाईच्या रूपाने 2 धावा. थोडस खराब क्षेत्ररक्षण. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं होतं गोलंदाजाला कशाची साथ हवी असते, ती म्हणजे क्षेत्ररक्षकांची. सांगडे संघाकडून इथे न मिळालेली साथ आणि त्याचा परिणाम भोगत असताना सांगडे टीम या 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या एकूण 5 या आकड्यावरती. षटकाचा विचार केला तर अंतिम चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक असणार आहे. खूप चांगली गोलंदाजी. ज्याप्रमाणे जबाबदारी दिली होती ती जबाबदारी पेलत असताना मैदानावरती गोलंदाज. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. इथे निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक इथे पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ज्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आले स्वर्गीय राजेंद्र केनी पप्पन 11 पेठ संघाची धावसंख्या 1 गडी बाद, धावसंख्या 5. मुंडकर रियालिटी ट्रॉफी 2026 अप्रतिम नियोजन आणि आयोजन आपण पाहू शकाल. आमचे आयोजक वर्ग रत्नदीप पाटील असतील, भारत मुंडकर, निकेश मुंडकर, करण भोईर, ध्रुवेश भोईर. अपार मेहनत या स्पर्धेसाठी घेतल्याने या मेहनतीचं फल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला 5 धावा धावफलकावरती. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज मैदानावरती सांगडे टीम कडून सूर्यकांत पाटील. 5 धावा धावफलकावरती. आता इथून वेग द्यावा लागेल धावसंख्येला. इथून चांगली फटकेबाजी करावी लागेल फलंदाजांना. ती सुरुवात केली आहे. हा बॉल पाहू शकाल तिथे क्षेत्ररक्षक तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. दुसरी धावेचा प्रयत्न जरूर केलाय आणि दुसरी धाव देखील ते सहजरित्या पूर्ण केले. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. पहिलाच बॉल होता. आपण पाहू शकाल सूर्यकांत पाटील. दुसरे षटक. पहिल्या षटकामध्ये आशिष मात्रेनं अप्रतिम कामगिरी केली.
फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या, एक गडी बाद केला. त्यानंतर आपण पाहतोय सूर्यकांत पाटीलला पहिल्याच बॉलवरती 2 धावा खर्च, 7 धावा धाव फलकावरती लागल्यात. यावेळेस पाहू शकाल तिथे क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र कोणती धावसंख्या नसणार आहे. डॉट बॉलची समाप्ती झाली. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यानंतर हा निर्धाव पद्धतीचा चेंडू आपण पाहिला. चांगली सुरुवात केली ते सूर्यकांत पाटीलने देखील चांगली सुरुवात केली. 7 धावा, एक स्थिर धावसंख्या धाव फलकावरती. यावेळी चांगला फटका आहे. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे तैनात नसणार आहे. गॅप सिलेक्शन, चेंडू गेलाय वन बाउन्स सीमा पार. फलंदाज आपण पाहतोय रॉबिनच्या बॅट मधून आलाय हा चौकार. आणि तो मोठा फटका लगावत असताना रॉबिन ऍज अ ओपनर आहे, सलामी वीर आहे. ऍज अ ओपनरची भूमिका काय असते ते आता त्यानं मैदानामध्ये दाखवले. चौकार ठोकलाय, संघाची धावसंख्या पुढे ढकलली आहे. इथे मात्र चांगला फटका आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत, प्रयत्न जरूर करतायत, प्रयत्न सफल होतोय. तत्पूर्वी इथे तिसरे धावेचा प्रयत्न, 3 धावा कंप्लीट केल्या, चौथीचा प्रयत्न होईल का? परंतु इथे पाहू शकाल आपण 3 धावा कंप्लीट केल्यात. जरूर आपल्या संघासाठी 1 धाव इथे वाचवले गेले क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. 3 धावा आल्या या चेंडूवरती. 3 संघाची धावसंख्या योगेशजी केनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. 14 धावा धाव फलकावरती लागल्यात, एक गडी बाद. स्वर्गीय राजेंद्र केनी पप्पन 11 पेट संघ आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये खेळ करतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये लालबाग ग्रुप चेरोबा 11 सांगली टीम. खूप चांगला क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या नजरा जरूर आपण पाहतोय या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय, उर्वरित 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे. सूर्यकांत पाटील आपण पाहतोय षटक क्रमांक 2 फेकत असताना मैदानावरती. यावेळी ती दिशा, तेच 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे, परंतु इथे पुन्हा एकदा त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षक पाहतोय आणि इथे ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. या चेंडूवरती देखील 3 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चांगला क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवरती देखील 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या आणि संघाच्या धावसंख्येला पूर्ण नेऊन ठेवले 17 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा आपण विचार केला, आशिष मात्र फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आपण पाहतोय सूर्यकांत पाटीलला अद्याप अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक असेल. संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अंतिमचा बॉल लो फुलटॉस होता आणि इथे आपण पाहू शकाल तितक्या ताकदीने चेंडूला खेळून काढलं होतं, परंतु कोणती धावसंख्या नसेल. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं. षटक क्रमांक इथे दुसरं समाप्त होतंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये खेळ करणारी टीम आपण पाहतोय स्वर्गीय राजेंद्र केनी पप्पन 11 पेट संघ. एक गडी बाद 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यश डीजे. अप्रतिम गीत. 2 षटकांचा खेळ संपला, एकूण 17 धावा धाव फलकावरती. अप्रतिम सामना. भारतजी मुंडकर यांचं देखील आपण प्रशंसा करावी लागेल, कारण मगाशी आम्ही त्यांना डॉक्टरच्या भूमिकेमध्ये पाहिलं, त्यानंतर आयोजकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय आणि आता
गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये तिहेरी भूमिका आणि नक्की स्पर्धा आहे. मेहनत करावी लागेल आणि ते मेहनतीचं फल या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. मुंडकर रिअल्टी ट्रॉफी 2026 पहिला दिवस तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात होईल. मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती गोलंदाज आशिष मात्रेला परत निमंत्रण दिलंय. यावेळी वेगवान पद्धतीचा चेंडू बॅटची किंचित कडा यष्टीरक्षकानं आपलं काम चोख पार पाडलंय. झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद होतोय. आशिष मात्रे पहिल्याच बॉलवरती गडी बाद झालाय. रॉबिन पण 11 पेड टीमचा धावसंख्या 17. आशिष मात्रेला आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी आतापर्यंत राहिले. ज्यानं पहिलं षटक फेकलं होतं. 5 धावा खर्च करत एक गडी बाद केला होता. त्यानंतर तिसरं षटक फेकत असताना पहिल्याच बॉलवरती रॉकी सारखा फलंदाज बाद केला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. गुड्डू मात्रे येणाऱ्या बॉलचा सामना करेल. अॅक्रोज लाईन फटका चांगला आहे. कोणताही शत्रक्षक तिथे तैनात नसणार आहे. चेंडू गेला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. वन बाउंस सीमा पार आल्या आल्या मोठा फटका दाखवलाय गुड्डू मात्रे या फलंदाजानं. हा चौक मात्रेच्या बॅट मधून एकूण धावा 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पप्पन 11 पेट संघ पहिल्या सत्रामध्ये खेळ करतोय. यावेळेस आपण पाहू शकाल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा वापर इथे केला नव्हता. खडे खडे मारण्याचा प्रयत्न केला होता. आशिष मात्रेची कमालीची गोलंदाजी. मागच्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर हा चेंडू डॉट फेकलाय. फलंदाजाला इथे थांबून ठेवलंय. स्थिर धावसंख्या 21 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक असणार आहे. यावेळेस दिशा दिले. तंत्राचा वापर जरूर केलाय. शतरक्षक चेंडूवरती पोहोचेल तत्पूर्वी चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. हा आलाय चौकार. आम्ही यानंतरचा होणारा सामना असेल शिवतेज आणि श्री गणेश तुरमाले टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये श्लोक 11 श्रीराम शिरडोन. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी आमच्या मंचाशी संपर्क साधायचा आहे. ही इनिंग होण्या अगोदर आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. हा देखील चौकार. चांगली फलंदाजी. 25 धावा धाव फलकावरती एक मोठा आकडा. जसा गुड्डू मैदानावरती आला चौकार आपल्याला पाहायला मिळाले. यावेळीस अप्रतिम झेल सुरेख कामगिरी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एक चांगली साथ पाहायला मिळाली आणि ते गडी बाद होतोय गुड्डू म्हात्रे. हा तिसरा गडी बाद होतोय स्वर्गीय राजेंद्र केनी पप्पन 11 पेट संघाचा. हा तिसरा गडी बाद. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धाव फलकावरती 25. नवीन फलंदाज मैदानामध्ये गुड्डू म्हात्रे बाद झाला. 5व्या क्रमांकावरती नितेश म्हात्रेला आपण पाहतोय. षटकाचा विचार केला तर अंतिमचा बॉल अजून शिल्लक असणार आहे. समोर नितेश म्हात्रे एक आक्रमक फलंदाज आहे. धावसंख्या एकूण 25 धावा धाव फलकावरती लागलेत. अंतिमचा बॉल आशिष म्हात्रे. यावेळेस
बॉल उंच उडालाय, झेलखाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का? सेफ लँडिंग झाले, दुसरीचा प्रयत्न जरूर केलाय आणि सहजरित्या ते 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावा आल्या चेंडूवरती. षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालंय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर पपन 11 पेट संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले एकूण 27 या आकड्यावरती. गडी बाद झाले 3. दिवसामध्ये चिंचपाडा प्रीमियर लीगचं भव्य दिव्य आयोजन डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपण पाहणार आहोत. CPL धमाका. तर नक्कीच मैदानामध्ये आपण जाऊया. पहिलाच बॉल. चौथ्या षटकाला झाली सुरुवात. अक्रॉस द लाईन. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. कोणती चुकी नाहीये. पकडला गेलाय झेल आणि फलंदाज इथे बाद होईल. रॉकी मात्रे. बघा आमच्या स्टेटची आहे, मला वाटतं इलेक्ट्रिक स्कूटी आहे, तिची हेडलाईट चालू आहे. त्या प्रेक्षकाला विनंती करते की तुमची ती हेडलाईट बंद करायची. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. चला लगेच खिलाडू उतरायचे, जास्त वेळ घेऊ नका खिलाडू वर्ग. वेळेचा विलंब नका करू. मैदानामध्ये आपण जाऊया. एकूण धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. बिल ऑनलाईन येतो. काय बोलतो तो? बिल अजून आला नाही मला. नाही नाही, 2 महिन्यानंतर येतो तो. अजून आला नाही. हा. नाही नाही, असं काय नाही, असं काय नाही, आपल्या वापरण्यावरती. हा. त्याचे ते पॅकेज आहेत 3 का 4 प्रकारचं पॅकेज आहे. मी तुला एक 5 मिनिट फोन करू. यावेळीस फटका चांगला क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल तत्पूर्वी चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर. हा एक मोठा फटका. 4 धावा. षटक आशिष पाटील आपण पाहतोय. पहिला बॉल गडी बाद केला, त्यानंतर डॉट, त्यानंतर चौकार. संघाची धावसंख्या 31. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. चांगली सुरुवात केली. 3 चेंडू फेकलेत. मागच्या चेंडूवरती आपण चौकार पाहिला. फलंदाज आहे तिथे कल्पेश म्हात्रे, डावकुऱ्याचा हा फलंदाज. पुढे येऊन केल्याचा प्रयत्न. बॅटची कडा. तिथे मात्र सेकंड विकेट आपण पाहतोय आणि ते थोडी चुकी केली क्षेत्ररक्षकानं. थोडस लेझी क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. तर नक्कीच यानंतरचा होणारा सामना असेल तुरमाले विपक्ष शिरडोन. तर तुरमाले संघाचा संघाने किती उपस्थित आहे. यावेळेस रिव्हर्स स्वीप सफल झालाय. चेंडूला फेकले सीमा रेषेच्या बाहेर. आला हा मोठा फटका. फलंदाज कल्पेश म्हात्रेच्या बॅट मधून षटकार.
आहे या फटक्यांची आणि ती गरज भागवत असताना फलंदाज मैदानावरती कल्पेश मात्रे 6व्या क्रमांकावरती येऊन फटकेबाजी करतोय आणि नक्कीच या 17 मधील पहिला षटकार आपण पाहिला. खूप चांगली फलंदाजी आशिष पाटील याच्या गोलंदाजावरती. या गोलंदाजावरती ही फटकेबाजी आपण पाहतोय. डावखुऱ्याचा हा फलंदाज आहे आणि त्याची ताकद दाखवत असताना मैदानावरती संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना 39 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिमचा बॉल. हा बॉल थोडासा प्रेशर दबाव आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय. हा वाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. हाफ स्टंप सोडून गेलेला हा खराब बॉल आपण पाहतोय. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ 40 धावा धावफलकावरती. मागच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर थोडासा प्रेशर गोलंदाजावरती हा फटका. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण दुसरी धावेचा प्रयत्न जरूर केलाय. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि इथे आपण जरूर पाहतोय 4थ्या षटकाचा खेळ देखील समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्वर्गीय राजेंद्र केनी पप्पन 11 पेट टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 42 धावा धावफलकावरती. बेचाळीस धावा धावफलकावरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. 42 एक चांगली धावसंख्या आपण आता धावफलकावरती पाहतोय. कारण विचार केला आशिष पाटील या गोलंदाजाचा त्याने आपल्या षटकामध्ये एकूण 15 धावा खर्च केल्या. नवीन गोलंदाज मैदानामध्ये रमाकांत पाटील अंतिमचं षटक 5वं षटक फेकण्यासाठी सज्ज असणार आहे. स्लॉगवरचं षटक ज्याला आपण हाणामारीचं षटक म्हणतो ते षटक. आणि या षटकामध्ये 2 फलंदाज किती धावा जमावतील. कल्पेश मात्रे आणि नितेश मात्रे 5व्या आणि 6व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानामध्ये पप्पन 11 पेट संघाकडून आपण पाहतोय. उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करत असताना इष्टरक्षक आपण जरूर पाहतोय. 42 धावा धावफलकावरती एक चांगला आकडा आपण पाहतोय. फुलटॉस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि इथे आपण पाहू शकाल झेल जरूर पकडलं होतं परंतु तिथे प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत. निर्णय येईल आमच्यापर्यंत. आपण पाहू शकाल तिथे प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत आणि नक्कीच पंचांचा इशारा येतोय. हा षटकाराच्या बाहेर जाऊन हा झेल पकडला. थोडीशी चुकी आपल्याला पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. चांगला फटका होता नितेश मात्रे याचा. षटकाराला संघाची धावसंख्या पुढे सरकेन. 48 धावा धावफलकावरती. रमाकांत पाटील 5वं षटक फेकतोय. पहिल्याच बॉल वरती तडाखा पाहायला मिळाला. कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला फक्त ढकललंय. डीप मिडविकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. पुन्हा एकदा चुकीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. त्याचा परिणाम भोगत असताना सांगडे टीम क्षेत्ररक्षकांची जी साथ मिळाली पाहिजे होती ती साथ मिळत नाहीये गोलंदाजाला आणि त्याचा परिणाम 50 कंप्लीट झाले. टीम पप्पन 11 पेट संघाची 50 धावा धावफलकावरती लागल्यात. हा बॉल थोडासा वेगवान पद्धतीचा होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता नितेश मात्रे या फलंदाजानं. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवला गेलाय. आता मात्र चांगली कामगिरी करत असताना गोलंदाज कारण पहिल्या सुरुवातीच्या 2 चेंडूवरती क्षेत्ररक्षकांनी काही साथ दिली नाहीये. त्यानंतर एका पाठोपाठ 2 डॉट बॉल फेकलेत. रमाकांत पाटील या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी म्हणता येईल. अंतिमचा 2 बॉल बॅटची किंचित कडा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. एका पाठोपाठ 3 बॉल डॉट खेळलाय. पहिल्या बॉलवरती जरूर षटकार त्यानंतर 2 धावा परंतु त्यानंतर 3 बॉल डॉट फेकलेत. शांत बसवलंय नितेश मात्रेला गोलंदाज रमाकांत पाटील या गोलंदाजानं. हा बॉल कार्पेटच्या साहाय्यानं स्टेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक तैनात. पुन्हा एकदा चुकी. साथ मिळाली पाहिजे क्षेत्ररक्षकांची गोलंदाजांना परंतु इथे कोणती साथ मिळाली नाही. अंतिमचा बॉल होता आणि अंतिमच्या बॉलवरती
नितेश म्हात्रेच्या बॅट मधून आपण पाहिला चौकार. संघाची धावसंख्या पहिल्या सत्राची समाप्ती. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 54 आणि 55 धावांचं लक्ष लालबाग ग्रुप चेरुबा 11 सांगली टीम संघासमोर येणाऱ्या सत्रामध्ये असणार आहे. थँक्यू. मी विनंती करेन आदरणीय विशालजी जोशी यांना विनंती असेल की आपण आमच्या मंचावरती या. आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. चला, शिरडोण आणि तुरमाले संघाचा संगणक टॉस साठी यायचंय. शिरडोण आणि तुरमाले टीमचा संगणक इथे आलेला आहे. चला पवन, आपण शिरडोण संघाचा संगणक देखील यायचंय. तर नक्कीच इथे एक महत्वाची अनाउन्समेंट आम्ही करतोय. दान अनेक आहेत, पुण्य अनेक आहेत, परंतु जेव्हा जीवन वाचते तेव्हा ते पुण्य सर्वश्रेष्ठ ठरते. रक्तदान म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर सेवा आणि ती ईश्वर सेवा आपण पाहणार आहोत. शनिवार दिनांक 10/1/2026 ठिकाण असणार आहे पनवेल रेल्वे स्थानक पनवेल. तर ज्या कोणाला रक्तदान करायचे असेल तर नक्कीच आपण शनिवार दिनांक 10/1/2026 पनवेल रेल्वे स्थानक जवळ आपण जायचंय. कारण रक्तदान करा, सर्वश्रेष्ठ दानाचे भागीदार व्हा. तर नक्कीच या रक्तदानाचे आयोजक करते मंगेशजी भिंगारकर यांच्या माध्यमातून हे आयोजन केलं गेलंय. तर नक्कीच चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर नक्कीच जास्तीत जास्त संख्येनं रक्तदान करण्यासाठी आपण सामील व्हा आणि सर्वश्रेष्ठ दान पण आहे. त्यांचा मुलगा आज या संघामध्ये खेळतोय, परंतु वडिलांचं नाव रोशन करताना या संघातून
पप्पनला आम्ही जवळून पाहिलंय, आम्ही त्यांच्या समवेत खेळलो, त्यामुळे पप्पन एक हार्ड हिटर बॅट्समन, डोक्याला हात रुमाल बांधून येणार, मैदानाच्या आतमध्ये चौफेर टोलेबाजी करणार, ही आठवण आहे पप्पांची. आणि आज त्यांचाच संघ मैदानावर खेळतोय. देऊया दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. सलामीवीर फलंदाज सज्ज, जय चेरोबा देव सांगडे. सांगडे गाव म्हटलं तर आमचे मंगेश पाटील यांचे नक्कीच मी आठवण करून देईल. त्यांच्या सुसौभाग्य पत्नी सौभाग्यवती पूजा मंगेश पाटील या ग्रामपंचायत सांगडेच्या सदस्य आहेत. त्यांच्याकडनं खूप खूप शुभेच्छा त्या सांगडे संघाला. जग्गा जग्गा भाई म्हणजे सांगडे गावची ओलाद, जग्गा 11 सांगडे. टेनिस क्रिकेटची प्रचंड आवड असणारी ही व्यक्ती. करूया त्यांचंही सहर्ष स्वागत आणि जाऊया थेट मैदानाच्या दिशेनं मॅचला करूया सुरुवात. जिथे योगेश आव्हान आहे 55 धावांचं. प्रति षटका मागे 11.0 सरासरी. 5 षटक 55 धावा, पंचांचा इशारा. गेम ऑन, गेम स्टार्ट. सलामीला फलंदाज सज्ज झालाय आशिष पाटील, तर दुसऱ्या बाजूला अमित भोपी फास्टर बॉलर. काय रणअप आहे बघा गोलंदाज हर्षल म्हात्रेचं, पप्पन म्हात्रे यांचे सुपुत्र. पहिलाच बॉल डान्सिंग डाऊन द विकेट, अप्पर कटचा लाजवाब टोला. व्हेरी फर्स्ट बॉल अँड व्हेरी फर्स्ट बाउंड्री. पप्पन म्हात्रे यांचा सुपुत्र हर्षल म्हात्रे. सेकंड बॉल उचली देणारा बॉल होता, परंतु हुक करण्याच्या प्रयत्नात बॉटम हँडलला चेंडू लागलाय. गेला डीप थर्ड मॅन, नॉन स्टॉप इथे चेंडू जातोय सीमा पार चौका. एक इन्फॉर्म खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय आता. त्याच्या समोर हर्षल म्हात्रे कशा प्रकारे गोलंदाजी करेल. दूरवरचा अंतर रणअप आहे त्याचा गोलंदाजीचा.
समोर दिलाय विशेफनं केला स्ट्रेट ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह. अगदी 30 यार्ड सर्कल मध्ये सिलिमिनॉन कडे तो स्ट्रेट शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता ना, त्यानं मात्र चेंडू पकडलाय. कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण, धावसंख्या स्थिर स्थगित, एक गडी बाद 9 धावा. हर्षल म्हात्रे पुन्हा एकदा पंचांना पार करून चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हवेमध्ये लॉफ्टेड स्ट्रोक, जेलखाली क्षेत्ररक्षक आहे. हो, सहज टिपतोय हा झेल. अजून एक विकेट मिळतोय हर्षलला. या षटकामधला पॉवर प्ले मधला दुसरा विकेट प्राप्त केलाय 9 आकड्यावर. धक्केही मिळालेत. पेठ संघ आज पप्पन 11 या नावानं खेळतोय. त्यांच्या सुपुत्रानं पप्पनच्या खूप चांगली कामगिरी केली, साजेशी कामगिरी म्हणावी लागेल. आपल्या वडिलांच्या स्मृतीला उजाला देण्याकरता पप्पांच्या नावानं खरं तर हा संघ मैदानावर उतरल्यानंतर पेठचे जे जेवढे खेळाडू आहेत ना, त्यांनी खरं तर दिलेली खरं तर मानवंदना असेल पप्पन या खेळाडूला. काल गाजवलाय पप्पन त्या गावासाठी. त्यामुळं आज हे सारे खेळाडू चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करतायत. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा 9 प्राप्त झाल्यात. 2 मात्र विकेट. सलामीचे फलंदाज एक आशिष पाटील आणि वैभव भोपीसारखा एक मातब्बर खेळाडू बाद झालाय. रमाकांत पाटील आणि अमित भोपी अशी ही जोडी मैदानावर आता खेळताना पाहायला मिळते. तर दुसऱ्या क्रमांकावरचा गोलंदाज गोलंदाजीसाठी येईल गुड्डू म्हात्रे. सेकंड ओव्हर 55 करायचे आहेत आणि या क्रीडांगणावर 55 धावा म्हटलं ना, तर मी म्हणेन कठीण नाही, परंतु मागचा मॅच कोण विसरेल. टॅपिंग क्रिकेट मिड ऑफला फ्लाय झालाय बॉल आणि त्यामध्ये एक धाव ही कंप्लीट झाली आहे. आउटफील्ड फास्ट आहे, टणक मैदान आहे, त्यामुळं तेवढ्याच जलद गतीनं चेंडू ही फ्लाय होताना पाहायला मिळतोय. एक धाव मिळाली, संघाची धावसंख्या 10. चर्चा सुरू होती खर तर देवान चिंचपाडा आणि गावदेवी उसरले हा सामना आजच्या दिवसातला सर्वात मजेशीर रंगतदार सामना झाला. 22 धावांचं छोटस आव्हान 4 ओव्हरमध्ये पार करताना दमछाक झाली होती उसरली संघाची आणि देवान चिंचपाडा संघ विसरणार नाही आज त्यांच्या गोलंदाजांना. काय गोलंदाजी साकारली होती बघा त्यांनी. जरी लो स्कोर असला ना तरी खूप चांगला प्रयत्न चला. पंच इशारा करतायत की आता वेळेचं बंधन आहे तुम्हाला. पेठ संघ घड्याळाच्या काट्यावर लक्ष ठेवून पंच आहेत. फर्स्ट वॉर्निंग आहे. सरळ सरळ खेळलाय, कोणी क्षेत्ररक्षक नाही, निर्जन स्थळातून चेंडू वन बाउन्स सीमा पार ओव्हर द रो 4 रन्स. या आकड्यावर सेकंड बॉलर गुड्डो म्हात्रे. त्या गोलंदाजावर दुसऱ्या बॉलवर अटॅक केलाय बॅट्समन रमाकांत पाटीलनं आणि पहिल्याच बॉलला फेस करत असताना 400च्या रँकिंगनं पसंती दिली आहे. स्ट्राईक रेट पुन्हा पुन्हा त्याच दिशेनं, परंतु हा चेंडू लॉंग ऑफ रिजन अगदी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक उभा होता. केवळ मिळते एक धाव. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 15. 15 रन्स, 15 धावा धावफलकावर. सांगडे संघ मैदानावर खेळतोय. सांगडे गावामध्ये खरं तर रजनी स्पर्धेचं आयोजन देखील आम्ही दमदार पाहिलंय. हो, इथे जागा बनवली आहे, फक्त दिशा दिली आहे, परंतु काहीसा जवळून शॉर्ट पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या जवळून चेंडू झालाय फरार. रिव्हर्स स्वीपचा येतोय चौकार.
4 पाहायला मिळाला. बॅटला ब्रश शो पाहत राहिले दोन क्षेत्ररक्षण. अगदी फर्स्ट स्लिप आणि शॉर्ट थर्ड मॅनच्या मधून चेंडू लॉंग स्टॉप एरिया मध्ये जातोय. थर्ड मॅनला चौकार. पुलर लेनचा बॉल हलकस स्वीप करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढेल. आता कुठेतरी धावसंख्येला आकार आलाय मी म्हणावं लागेल जय चेरोबादेव सांगडे संघासाठी, कारण धावसंख्या 24 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 9 धावा, मात्र या ओव्हरमध्ये थोड्याशा महागड्या धावा. 15 आल्यानंतर 24 धावा धावफलकावर. 11.0ची सरासरी कायम राखायची होती, परंतु आता 24 म्हटलं तर 11 पेक्षा जास्त सरासरी पाहायला मिळाली. म्हणजेच 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आणि गडीबाद झाले 2 आणि धावसंख्या 24. फलंदाज आता येणाऱ्या 18 बॉल मध्ये विजयासाठी लक्ष उरलं 31 धावांचं, 31 रन्स. उल्लेख केला होता की जय चेरोबादेव सांगडे आयोजित स्पर्धा आम्ही न विसरणारी स्पर्धा आहे. जग्गा भाई आमचे, मग वैभव मंगेश पाटील असतील, साऱ्यांनी भरपूर प्रेमही दिला होता त्या रात्रीच्या स्पर्धेमध्ये. पाहुणचार करावा तर सांगडे गावानं, आम्ही त्याही पहिल्यांदा गेलो, त्यानंतर ते स्पर्धेचा आनंद घेतला. खूप चांगले दिलदार व्यक्तिमत्व आहेत या गावामध्ये. करतोय मी त्यांचंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण लाईव्ह त्या स्पर्धेचा आनंद घेताना ही सर्व मंडळी. बॅक टू क्रिकेट. येणारे 18 बॉल 31 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज मात्र आता पेट टीमचा रॉबिन. रॉबिनचा पहिला बॉल शॉर्ट लिमिट ऑफ कडे क्षेत्ररक्षक अडवतोय, एक सिंगल मिळेल. भारतीय टीमचा रॉबिन उत्तप्पा तुम्हाला माहित असेल, परंतु इथे पेट टीमचा रॉबिन कशा प्रकारे गोलंदाजी करेल. 18 बॉल 31 आहेत. एका बाजूला 2 गडी लवकर लवकर बाद झालेत. लालबाग ग्रुप जय चेरोबादेव सांगडे टीमचा आता आपण बघितलं तर या जोडीचा खेळ, एका बाजूला रमाकांत, दुसऱ्या बाजूला अमित. एक सिंगल आली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकला बॅट्समन रमाकांत. हा खोलवर पद्धतीचा बॉल रमाकांत साठी होता. सरळ व्ही शेप न केला अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह पद्धतीनं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हाय उभा सज्ज. केवळ मिळते 1 रन. 1-1 धाव मिळवत का मात्र पुढे सरसावतोय. कारण धावा बघा कशाही येऊ द्या, धावा येणं बघणं गरजेचं असतं. कधी सिंगल, डबल, कधी मोठमोठे हिटिंग स्ट्रोक. हे अंपायर काय पाण्याची मागणी. यस, पाणी त्वरित घेऊन जा 12वे खेळाडू. जेव्हा आवश्यकता असेल नक्कीच मागा पाणी. पाण्याची मागणी असेल ना आवश्यक करा. जास्त तुम्ही ओव्हर ऍक्ट किंवा ओव्हर तुम्ही कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका खेळाच्या मागे. त्यामुळे पाण्याची मागणी शक्यतो बसून प्यायला पाणी तर बरं होईल. ह्या डॉक्टरीय सल्ला आहे आणि खरं तर हे सांगणं फार गरजेचं आहे मायक्रोफोन मधून. तर अचानकपणे पाणी मागणं म्हणजे शरीरामध्ये पाण्याची कमतरता. ज्यावेळी आपण धावतो मग क्रॅम्प येण्याची शक्यता असते. अर्थातच H2O पाणी प्रमाण कमी झाल्यानंतर शरीरामध्ये अक्षरशः क्रॅम्प येण्याची शक्यता असते, परंतु ती पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 12वे खेळाडू आमचे दोन्ही टीमचे पाणीची पूर्तता करत असताना 5 ओव्हरचा मॅच आहे. येणारे चेंडू आता 16 बाकी आहेत आणि लालबाग ग्रुप जय चेरोबादेव सांगडे संघासाठी 29 धावांची आवश्यकता. 16 बॉल 29. ज्या ज्या वेळेला मॅडे डीजे ऑपरेटर असतो ना,
दशरथ पाटीलचे डायलॉग तुम्हाला ऐकायला मिळत आहेत आणि दशरथ पाटील बोलतायत की मॅडी असल्यानंतर माझी गरज नाही. कॉमेंट्रीचे डायलॉग तुम्हाला ऐकायला मिळतात. हे त्याचं कलेक्शन आहे, चांगलं कलेक्शन आहे. मॅडी तुझे कौतुक करतोय आणि घेऊन जातो मैदानावर. 16 बॉल 29 धावांची आवश्यकता. गोलंदाज रॉबिन. हो, हा बॉल बघा कसा त्या पद्धतीनं फेकला रॉबिननं, उचली देणारा बॉल. विकेटच्या मधोमध फेकल्यानंतर तेवढा वेगी होता आणि अगदी खांद्याच्या जवळून, नाकाच्या जवळून परफ्यूम, सुगंध देणारा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. इट्स अ परफेक्ट डिलिव्हरी. 15 बॉल 29 ची गरज. फुलरलेनचा बॉल हलकसा तडावलाय, ताकद कमी आहे. हो हो, कॅच खाली, क्षेत्ररक्षक आहे उभा, टिपतोय झेल. समाप्त होईल आता बॅट्समनचा हा खेळ. आवश्यकता होती खरं तर आपण पाहिलं तर 16 बॉल मध्ये आता 14 बॉल 29 म्हणजे जवळजवळ 3 बॉल डॉट गेलेत. सांगडे टीम थोडस आता अडचणीत येतोय. नवीन बॅट्समन मैदानात सुधीर जातोय, सुधीर पाटील. आता हा सुधीर पाटील खरं तर संघाचा संघनायक आहे, कॅप्टन आहे. त्यामुळं आता जबाबदारीनं खेळ करावा लागेल, सर्वस्व जबाबदारी स्वीकारावी लागेल. मात्र गोलंदाज रॉबिन तेवढीच चमकदार गोलंदाजी करतोय. रॉबिन टू सुधीर पाटील. 15 चेंडू 29 ची गरज, त्यानंतर 14 चेंडू 29 धावांची, म्हणजे एकूण विकेट मिळाल्यानंतर नवीन बॅट्समन नव्यानं खेळेल रॉबिनच्या पुढील चेंडूला. खोलात खोलात ब्लॉक हॉल जर्क मध्ये डायरेक्ट हिट केलाय. बॅट्समन आउट आहे की नाही, DRS मतदाने घेतलाय निर्णय. रिव्ह्यू आणि चेक केला जाईल, तपासलं जाईल ऑन स्क्रीनवर. 24 इव्हेंटच्या माध्यमातून चेक केलं जाईल. 24 इव्हेंट्स म्हटलं तर अल्पेश या सांगडे गावचा, ज्यानं बॅनर एडिटिंग या 24 इव्हेंटच्या माध्यमातून केले आणि ती टीम आमची सज्ज झाली आहे. संदेश पाटील बोरले अँड ऑल ऑफ टीम मेंबर्स खूप मेहनत घेत असतात 24 इव्हेंट साठी. कंट्रोल रूम मध्ये अंपायर आम्हाला निर्णय सांगतीलच. रनआउट साठी हा घेतलेला पंचांनी रिव्ह्यू. अतितटीच्या लढतीमध्ये अशी निर्णय आल्यानंतर सर्वांचं लक्ष कंट्रोल रूम कडे असतं. मगाशी आपण पाहिलं तेव्हा चिंचपाडा टीमच्या विरोधात उतरले संघ 2 वेळा शेवटच्या ओव्हरमध्ये बॉल टू रनचा जो खेळ पाहिला त्यामध्ये रिव्ह्यू घेण्यात आले. सर्वांचं लक्ष इकडे होतं. अगदी क्लोज डिसिजन होतं. डेंजर झोन मध्ये बॅट्समन रमाकांत होता आय थिंक. नॉट आउट, बॅट्समन सेफ. काय झालं तर बेल्स पडली नाहीये. अशा परिस्थितीमध्ये रमाकांत सेफ आहे. एक धाव मिळते, संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल. धावसंख्या टोटल जाऊन पोहोचली आहे ती 27 या आकड्यावर येणारे आता चेंडू. 28 धावांची आवश्यकता. 13 बॉल 28. या बॉलवर एखादा लॉंग हिट आला तर पुन्हा सांगडे टीम मॅच मध्ये शिरकाव करेल. परंतु हा बॉल जर रॉबिनचा पुन्हा एकदा डॉट किंवा एकेरी धावेनं गेला तर थोडस टेन्शन येईल. काय घडेल या बॉलवर. मच निडेड बाउंड्री और 6 फॉर सांगडे टीम. Almost needed to dot ball, even yet to single run from Fate team. फुल टॉस बॉल गॅप मध्ये खेळलाय. थोडासा फ्लाय झालाय परंतु उंच उडी मारून देखील चेंडूला अडवलाय. क्षेत्ररक्षकानं फेकी केली, तदनंतर मात्र 2 धावा पूर्ण झाल्या. अशा परिस्थितीमध्ये लास्ट बॉलवर 2 धावा. आता उर्वरित चेंडू असतील 12 आणि 26 धावांची आवश्यकता. 13.0च्या सरासरीने आता धावा कराव्या लागतील. येणारे 12 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी.
अविनाशजी भगत यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर यावं. या अविनाश भगत, आपलं सहर्ष स्वागत आहे. अर्थातच मुंडकर रियालिटी ट्रॉफी 2026 या स्पर्धेमध्ये अविनाश भगत साहेबांचं शुभागमन होतोय. त्यांचं सहर्ष स्वागत. जाऊया मैदानावर. मॅच तेवढाच रंगतदार होईल, कारण 12 बॉल 26. खरं तर 11ची सरासरी होती, आता 13वर येऊन राहिले शेवटच्या क्षणाला. योगेश केणे आमचे गुणलेखक उत्तम गुणलेखन करत असताना या गावासाठी सातत्यानं बघा, गावातली स्पर्धा म्हटली तर योगेश केणेचं खूप चांगलं योगदान असतं. या प्रत्येक वेळास त्यांचं कौतुक करूया. उत्तम माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असतायत. परंतु ऑन स्ट्राईक मैदानाकडे पाहिलं तर सुधीर पाटील ऑन स्ट्राईक, तर गोलंदाज हर्षद डाकी मैदानावर पहिलाच बॉल घेऊन येतोय सुधीर साठी. अडव्या बॅटने केलाय, अगदी भिरकावून दिलाय, गिरकी घेतली होती. बरोबर काय घडलं मैदानावर? मिस फिल्डिंग. मिळाल्या 2 धावा. 2 धावा जरी आल्या ना, तरी सांगली टीम थोडस जवळपास जाऊ शकतोय या आव्हानाच्या. त्यामुळं प्रयत्न करावे लागतील. परंतु दुसऱ्या बाजूला पप्पन 11 पेठ संघाला या धावा देखील वाचवाव्या लागतील. कंट्रोल करावा लागेल. सी फॉर कंट्रोल. दोन्ही टीम प्रयत्न करतायत. चेंडू चांगला आहे, आडव्या बॅटने केलेला प्रयत्न, बॅटला ब्रश झाला. कॉट बिहाइंड द विकेट. सुधीर पाटीलची महत्वाची विकेट मात्र जाईल तंबूच्या आश्रयाला. जमाना इंस्टाग्राम सॉफ्टवेअरवर आजकाल बघा किती रील्स येतात वेगवेगळ्या. हा, फुल टाइम पास झालाय मोबाईल म्हणजे आजकाल. मॅडीचंही अकाउंट आहे इन्स्टाला कदाचित. तर जाऊया थोडस मजाक मस्ती करत आपण मैदानाकडे बोलतो, जिथे मॅच ही तेवढ्याच रंगतदार स्थितीत पाहायला मिळते. 10 चेंडू, आता 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. ऑन स्ट्राईक न्यू बॅट्समन प्रणित पाटील येतोय, लालबाग ग्रुप. हाही प्रॉपर टायमिंग नाहीये. शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. विकेट किपर अक्षरशः तिकडे धावत पलत आलाय. बघा किती जलद चपलाई आहे. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. नक्कीच ज्यावेळी आपण पप्पांचं नाव घेतलं, त्याच्या आठवणी आपण सांगितला. आजकालचे विकेट किपर जास्त क्लोज राहत नाही, परंतु पप्पन ज्यावेळी विकेट किपिंग करायचा ना, अगदी अस्त्यानं चिकटून क्लोज किपिंग करायचा, ही आठवण आहे. परंतु आजकाल सर्व काही बदललंय. हवेमध्ये लॉफ केलाय, मिस टायमिंग आहे, इलिमिनेशन कमी आहे या फटक्यामध्ये. अजून एक विकेट मागून विकेट सांगणे टीमला मिळतायत हादरे. आता संघ येईल हळूहळू अडचणीत. चेंडू आणि धावांचं अंतर वाढलंय. चेंडू शिल्लक आहेत 9. 23 धावांची आवश्यकता असताना अजून एक विकेट. आता 23 धावांची आवश्यकता. 8 बॉल 8 चेंडू 23 धावा. खूप चांगला लक्ष आहे मैदानाच्या आतमध्ये सर्व खेळाडूंचा, परंतु रमाकांत बाद झाल्यानंतर आता सांगडे संघ अक्षरशः अडचणीत आलाय. 8 बॉल 23. एखादा मोठा लॉंग हिटच या सांगडे संघाला आतमध्ये संघाच्या अगदी विजयाच्या जवळ कमबॅक करून देऊ शकतोय, परंतु जर तो आला नाही तर आव्हान कठीण होत जाईल. 8 चेंडू 23 धावा. गोलंदाज हर्षद डाकी. हा स्टेट ड्राईव्हचा फटका सरळ वाईडिश लॉंग ऑफ कडे मिळेल. केवळ एक रन.
जबरदस्त गोलंदाजी डाकीची होते या मैदानावर. आणि याच दरम्यान सोपान मुंडकर यांना विनंती आहे की आपणही या व्यासपीठावर यावं. आमचे आयोजक तुम्हाला आमंत्रित करतायत. मॅच ही रफ अँड टफ होत होती आणि तिथे मात्र गोलंदाजांचा आता धीरज गाजलाय. 7 बॉल 22. ओ काय चेंडू बघा, फ्लाय झाला, उचली दिली, टॉस झाला आणि फलंदाजाला बीट करून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. आव्हान अतिशय कठीण झालाय. काय कलाटणी दिली या षटकानं. हर्षद डाकीच्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 4च धावा आल्या आणि आता शेवटच्या क्षणाला एका ओव्हर मध्ये 22 धावा ठेवल्यात या हर्षदनं. कमालीचं षटक. सरेची आठवण करून देणारा संगीत, परंतु तानाजी मालुसरे सारखं लढावं लागेल आता इथून. सांगरे टीमच्या या बॅट्समनना 22 धावा कराव्या लागतील 6 बॉल मध्ये. फुलटॉस बॉल वर देखील पंचिंग स्ट्रोक पाहायला मिळाला नाहीये. एकच धाव. सोपानजी मुंडकर साहेब आपलं सहर्ष स्वागत. आपण यावं. 5 बॉल आता 21 उरल्यात. गोलंदाज रॉबिन पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक. रॉबिनच्या हातामध्ये षटक दिलं म्हणजेच त्यांनी अगोदरचं षटक अप्रतिम फेकला. सांगली टीमचे बॅट्समन अक्षरशः आता अपयशी ठरलेत म्हणावं लागेल. 4 चेंडू 21 धावांची आवश्यकता. कोलाट वेगलाय ब्लॉक बॉल मध्ये. बॉल आउट ऑफ फील्ड मैदानात. औपचारिकता शिल्लक आता मॅच मध्ये मजा निघून गेलेली आहे. म्हणजेच सांगली टीम पूर्णपणे बॅकफुट वर आले असं म्हणावं लागेल. नेक्स्ट मॅच शिरडोण आणि तुरमाले टीम, तुम्ही रेडी राहायचे. फक्त आता काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 बॉल फक्त बाकी. 20 धावांची आवश्यकता. 3 षटकार ठोकले तरी विजय मिळवू शकत नाही असा हा मॅच. औपचारिकता आणि पप्पन 11 पेट टीमनं आता या मॅच वर पूर्णपणे पकड मजबूत केली आहे. सामना पूर्णपणे आता आपल्या बाजूनं खेचलाय असं म्हणावं लागेल. एकच चेंडूचा खेळ बाकी. कमालीची गोलंदाजी राहिली. प्रत्येक गोलंदाजाने टिच्चून मारा केलाय मी म्हणेन. एकमेव गोलंदाज दुसरा गुड्डू महागडा ठरला. बाकी सर्व गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी आणि अशा प्रकारे हा सामना जवळ 19 धावा राखून हा सामना जिंकलाय. 1 साइड मॅच.